आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात बनणारी एकदम चविष्ट अशी कोलंबी मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. हाय, नमस्कार. मी प्राची संखे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये. झणझणीत तिखट, आंबट अशी कोलंबी मसाला बनवण्यासाठी पहिले आपण कोलंबी साफ करून घेऊयात. कोलंबीची शेपटी आणि डोके काढून झाले की कोलंबीच्या आतमध्ये हा बघा असा धागा असतो तो आवर्जून काढायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कोलंबी साफ करून घेणार आहे. साफ करून झाले की 2-3 पाण्यामध्ये ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ही बघा आपली कोलंबी असा स्वच्छ साफ करून घेतली आहे. आता कोलंबी एका भांड्यात काढून घेऊया. यात पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि पाव लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे. हे छान मिक्स करून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवावे. ही प्रोसिजर केल्यामुळे आपल्या कोलंबीला टेस्ट तर छान येणारच, पण त्याबरोबरच कोलंबीला विशिष्ट प्रकारचा जो वास असतो तोही येणार नाही. आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 मोठ्या आकाराचा कांदा, 1 अख्ख्या लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, तर 2 आल्याचे तुकडे, चिंचेचा कोळ आणि कोथिंबीर घेतली आहे. आता आपण मिक्सरमध्ये हिरवं वाटण करून घेऊयात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घेऊन बारीक पेस्ट करून घेऊयात. इथे मी कांदा, टोमॅटो व कोथिंबीर हे बारीक तुकडे करून घेते. एका कढईत 2 पळी तेल टाकून गरम झालं की त्यात आपण कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन होत आला की यात आपण बनवलेला हिरवा मसाला टाकून घ्यायचा आहे. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता यात मीठ, हळद, लाल तिखट व काश्मीरी लाल मसाला टाकून घेऊयात. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता कढईवर झाकण ठेवून टोमॅटो गळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो छान शिजला आहे. आता यात आपण कोलंबी टाकून घेऊयात. आता मी यात 2 चमचे चिंचेचा कोळ टाकून घेते. तुमच्याकडे चिंचेचा कोळ नसेल तर कोकमचे 1-2 तुकडे किंवा कोकमचा आगळ 2 चमचे टाकला तरी चालेल. इथे मी वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी पाणी घेऊन भाजीमध्ये टाकलं आहे. आता कढईवर झाकण ठेवून भाजी आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगली तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. छान भाजीला तरी आली आहे आणि कोलंबी सुद्धा शिजली आहे. तरी एक 5 मिनिटं आपण थोडी भाजी शिजवून घेऊयात. इथे आपली कोलंबी मसाला रेडी आहे. आणि हां,
जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.